नमस्कार मित्रांनो, आज हातगाव येथून यवतमाळ येथे पाणी फाउंडेशन प्रशिक्षणासाठी टीम आलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे त्यांचं स्वागत पाणी फाउंडेशन टीमने यवतमाळ येथे दीनदयाल प्रतिष्ठान येथे केलेलं आहे. तर ही जी बस आहे, या बसमध्ये हातगाव येथून पाणी फाउंडेशन टीम आमची इथं आलेली आहे आणि हे सर्व पाणी फाउंडेशन प्रशिक्षक त्या टीमचं शेतकऱ्यांचं स्वागत इथे करत आहेत आणि शेतकऱ्यांना सन्मान, जो शेतकऱ्यांचा सन्मान आहे तो पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. आणि इथे आल्यानंतर शेतकऱ्यांचा योग्य तो सन्मान कशा प्रकारे करण्यात येतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत. तर या प्रशिक्षणामध्ये पुरुष, महिला ह्या पण आलेल्या आहेत आणि त्यांना पण योग्य सन्मान देऊन या प्रशिक्षणामध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण देणारच आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हे बघू शकता, जसे आपण कार्यक्रम घेतो, जे अतिथी देवो भव, जे प्रमुख पाहुणे म्हणून इथं शेतकऱ्यांचा सन्मान इथं पाणी फाउंडेशन टीम करत आहे. तर बघू शकता कशा प्रकारे त्यांचे पाय धुवून व त्यांना टिका लावून इथे स्वागत पाणी फाउंडेशन प्रशिक्षक टीम करत आहे. तर असं स्वागत शेतकऱ्यांचं नेहमी असं शासनाच्या वतीने प्रथमच असं स्वागत करण्यात येत आहे. बघू शकता महिलाचं पण स्वागत इथे महिला प्रशिक्षक करत आहेत. कशा प्रकारे पाय धुवून आणि त्यांचं हळद कुंकू लावून, तर हळद कुंकू लावून महिलांचं स्वागत करून या असं कधीही त्यांचं स्वागत न झालं असं स्वागत इथं पाणी फाउंडेशन टीमच्या वतीने होत आहे. आणि हा नक्कीच एक आत्मसन्मान शेतकऱ्यांचा शेतीबद्दल व शेती मातीच्या नवीन प्रयोगाबद्दल नक्कीच इथं येऊन वाढतो. असं हे प्रशिक्षण असतं आगळं वेगळं. तर या प्रशिक्षणासाठी आम्ही जे शेतकरी आलेले आहोत ते नक्कीच चांगल्या प्रकारे इथं जे प्रशिक्षण घेऊन नवीन काहीतरी करण्याचा ध्यास आणि उद्देश इथून घेऊनच जाणार. या टीमचं स्वागत अशा प्रकारे पाणी फाउंडेशन टीमने केलेलं आहे. आणि नक्कीच असे जर प्रशिक्षण झाले तर शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होतील, हीच अपेक्षा. नक्कीच आपण पाणी फाउंडेशन प्रशिक्षकांचं अभिनंदन करू व शुभेच्छा देऊ. जय जवान, जय